हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आजचा व्हिडिओ हा पूर्णतः ऑन पब्लिक डिमांड आहे. तुमचे बरेच मेसेज आणि कॉलमार्फत जी काही सगळ्यात महत्त्वाची क्युरी होती ती म्हणजे सर 2024साठी बुक लिस्ट सजेस्ट करा. त्यातही विशेषतः आजचा आपला जो काही पूर्ण व्हिडिओ असेल पूर्णतः डेडिकेटेडली इकॉनॉमिक सब्जेक्टसाठी असेल. बाकी जनरल काही बुक लिस्ट आणि अजून इतर विषयांसाठी नंतर बघूयात. आता त्यातही एक्झाम कुठली टार्गेट आहे तर ऑब्व्हियसली 2024च्या दोन्ही एक्झाम, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षा, म्हणजे एप्रिलला होणारी आणि जूनला होणारी, या दोन्हीसाठी इकॉनॉमिक्सची बुक लिस्ट काय असली पाहिजे त्याबाबतचा हा पूर्ण व्हिडिओ असेल आज. ठीक आहे, चलो. सो ही इमेज बघितला असाल. जनरली आपण बुक लिस्ट संदर्भात कन्फ्यूज जास्त असतो. मग अभ्यास काय करायचा, परीक्षेत मार्क कसे घ्यायचे, काय घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. सगळ्यात पहिलं टेन्शन आहे अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर रेफरन्स बुक किंवा कुठलंही स्टडी मटेरियल हे कुठलं घ्यायचं आणि किती प्रमाणात वाचायचं आणि कसं वाचायचं, हा सगळा डाऊट जो तुमचा आज आहे ना तो इथं क्लिअर होईल. म्हणजे मुळात रिझल्ट न येण्याचं कारण आपण बऱ्याच इतर गोष्टींना देतो. त्या गोष्टी असतीलच, कुठल्या डिफिकल्टी लेवल किंवा तुमचे काय पर्सनल रिझन, एक्सटर्नल फॅक्टर, सगळं काही आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं रिझन फेल्युअरचं, ज्याच्याशी आपण कधीच कनेक्ट केलेलं नाही आजपर्यंत, ते म्हणजेच रेफरन्स बुक किंवा तुमचं स्टडी मटेरियल. ज्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करताय त्याच्यातसुद्धा त्याचा काहीतरी रिफ्लेक्शनचा भाग असतो ना, तो नक्की असतो. त्यामुळे इथून पुढं तुम्हाला हे सक्सेस जर मिळवायचा असेल तर डेफिनेटली तुम्ही जे काही अभ्यासाचं मटेरियल निवडलेलं आहे त्याच्यावर सिरियसली असलं पाहिजे. आणि तोच मुद्दा आज आपण डिस्कस करूयात. हे कन्फ्युजन दूर करायचं आहे. चलो लेट स्टार्ट. ॲज युजल नेहमीप्रमाणे मी काहीतरी एक वेगळे मुद्दे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आपण बुक लिस्ट सजेस्ट करताना किंवा सर्च करताना सरळ सरळ पुस्तकांची नावं बघतो आणि डायरेक्टली ते विकत घेऊन पुढे जातो आहे. इव्हन माझंसुद्धा बुक, कुठलंही बुक तुम्ही घेताना आता इथून पुढं काय करायचं नीट लक्षात ठेवा. इकॉनॉमिक्ससाठी किंवा कुठल्याही विषयासाठी तुम्हाला बुक लिस्ट सर्च करायची असेल तर त्याचा रेफरन्स क्लिअरली सिलेबससोबत लावायचा, त्याच्यानंतर PYQ सोबत लावायचा. म्हणजे सिलेबसला धरून त्याच्यामध्ये टॉपिक आहेत का, पहिली गोष्ट. सेकंड थिंग, PYQचं काही रिफ्लेक्शन किंवा काही पॅटर्न हा तिथं दिसतोय का, ही दुसरी महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर पुन्हा अजून सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, सगळा डेटा कंटेंट हा आपला MPSC किंवा एक्झाम ओरिएंटेड आहे का. आपल्याला इथं नॉलेज बेस अभ्यास करायचा नाही, राईट. किंवा आपण इथं काही इकॉनॉमिस्ट व्हायला आलेलो नाही आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त एक्झाम ओरिएंटेड या शब्दाला कीवर्डला हायलाईट करायचं ते बुक्स कुठलेही घेताना. ठीक आहे, चलो लेट स्टार्ट. बुक फॉर इकॉनॉमिक्स हा आपला आजचा टॉपिक आहे. त्यात एक्झाम कुठली आहे, MPSC. MPSCमध्ये कुठे, राज्यसेवा आणि कंबाईन 2024साठी डेडिकेटेडली हे सगळं असेल. क्लिअर. मग तुम्ही आता बुक्स घेताना इथून पुढे कुठलं बुक वापरायचं यासाठी काय केलं पाहिजे, टॉपिक्स हायलाईट केले पाहिजे. टॉपिक्समध्ये त्या पुस्तकातल्या इंडेक्समध्ये प्रीचे टॉपिक असले पाहिजे का मेन्सचे असले पाहिजेत. आता काही जण पूर्णतः पूर्वपरीक्षेत तयारी करतायत, पण बरेच जणांचं असं म्हणणं आहे की सर आम्हाला प्रीचे आणि मेन्सचे दोन्हीचे टॉपिक कव्हर झाले पाहिजेत. बिलकुल. उदाहरणार्थ आपलं इकॉनॉमिक्सचं घ्या, सार्वजनिक वित्त हा प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे. त्याच्यानंतर समजा काय दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, तिथं आपण खूप जास्त बायफर्गेशन करायचं नाही. म्हणजे इथं तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, त्या पुस्तकामध्ये प्री आणि मेन्स याचे कॉमन टॉपिक हे करणं अपेक्षित आहे किंवा तुम्ही तिथं बघायचे ते हे घ्यायचं. आता राहिली गोष्ट इथं मेन्सची. असे फक्त कुठले टॉपिक आहेत जे मेन्सचे आहेत ते पुस्तकात असतील तर स्किप करा आणि नसेल तर काही इश्यूज नाही आहे. जसं की फॉर एक्झाम्पल सहकार, त्याच्यानंतर कृषी अर्थशास्त्र, बरोबर, उद्योग, कोर इन्फ्रास्ट्रक्चर, कोर इंडस्ट्री टॉपिक, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, हे कुठे फक्त मेन्सला आहेत. आता आपल्याला काय करायचे, दोन्ही एकत्रित जे असतील ना प्री आणि मेन्सचे कॉमन टॉपिक त्या पुस्तकातून तुम्हाला करायचे. म्हणून टॉपिक हे आपलं मेन पहिला निकष ठरला की पुस्तक कुठलं निवडायचं तर त्याच्यामध्ये, आणि त्या पुस्तकात कुठले टॉपिक शोधायचे ते पुढं. आता तुम्ही जे पुस्तक घ्यायचं त्याच्यामध्ये डिमांड ऑफ द एक्झाम ही क्लिअर झाली पाहिजे. आता आपण जी काही एक्झाम देतोय कंबाईन राज्यसेवा, त्याला काय अपेक्षित आहे, इकॉनॉमिक्सला कन्सेप्ट त्याची क्लिअरिटी त्या पुस्तकातून होणं अपेक्षित आहे. सेकंड थिंग इज दॅट फॅक्ट्स, स्टॅटिक डेटा. उदाहरण सांगतो, इथं RBIचं जर घेतलं मी तर CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट, हे ह्या कन्सेप्ट आहेत ना, ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत त्या बुकमध्ये. म्हणजेच तुम्हाला कन्सेप्टवर प्रश्न आला तरीही ते बुक बेस्ट राहील. त्यासोबत नुसतं कन्सेप्टवर नाही तर मात्र फॅक्च्युअल डेटा हा सुद्धा कव्हर झाला पाहिजे. उदाहरणार्थ RBI हाच टॉपिक, RBIची स्थापना, RBIचा स्थापनेबाबतचा कायदा कधीचा आहे, समिती कुठली आहे, RBIचं राष्ट्रीयकरण कधी झालेलं आहे, हे सगळं फॅक्ट्स तिथं असणं अपेक्षित आहे. म्हणजेच कन्सेप्ट सोबत स्टॅटिक डेटा. परत दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक, त्याच्यामध्ये GDP, GNP, NDP या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. ॲट द सेम टाईम राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना, अध्यक्ष, सदस्य, त्याच्यासोबत CSO, NSSO, राष्ट्रीय सांख्यिकी आयोग 2000 सालचा, 2006 सालचा, त्याचे अध्यक्ष, हे फॅक्ट्स, स्टॅटिक डेटा त्याच्यामध्ये असणं अपेक्षित आहे. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, करंट. इकॉनॉमिक्स म्हणलं की अपडेटेड बुक आलंच.
तुम्हाला करंट अपडेटेड बुक, बरं आता भलेही असं नको की लगेच मंथ वाईज ते बदललं आहे, किंवा इयर वाईज तरी आपल्याला त्याच्यात अपडेशन असणं अपेक्षित आहे. म्हणजेच इथं बजेट आणि सर्वेचा काही रेफरन्स हा त्या बुकमध्ये डेफिनेटली पाहिजे. पुढं इथं याच्याकडे आपण शक्यतो बघत नाहीत, नीट लक्षात घ्या. योजना, गव्हर्नमेंट स्कीम, आपण कन्सेप्ट फॅक्ट्स या दोन्ही गोष्टी करतो, पण इकॉनॉमिक्सला अजून एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे, दॅट इज कॉल्ड एज गव्हर्नमेंट स्कीम. मागच्या प्रश्नपत्रिका काढा, राज्यसेवेच्या आणि कंबाईनच्या. तुम्हाला एक तरी किमान म्हणतो मी, त्याच्यावर प्रश्न दिसेल. कशावर? गव्हर्नमेंट स्कीमवर. त्यातही गव्हर्नमेंट स्कीमचा मेन आवाका जो आहे ना, तो काय आहे? एक तर त्याची वर्ष, कधी एखादी योजना सुरू झाली. जनधनवर सलग 3 ते 4 प्रश्न आहेत बघा. जनधन योजना काढा, मग ती कधी सुरुवात झाली आणि त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय, टार्गेट ग्रुप काय, कोणासाठी केलेलं आहे, किंवा उज्ज्वला योजना काय, सौभाग्य योजना काय, कोणासाठी आहे, वर्ष कधी सुरुवात झालेली आहे. एवढा बेसिक जो फॅक्टर आहे ना, तो योजनेचा असणं अपेक्षित आहे. दिस इज ऑल अबाउट डिमांड ऑफ द एक्झाम. आणि हे मी म्हणतोय म्हणून नाही, इट इज अ कम्प्लिटली बेस्ड ऑन PYQ. हे मागच्या वर्षींच्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करून एवढा स्कोप एरिया तुम्हाला काढलेला आहे मी. ठीक आहे, या इकडं आता एक्झॅक्टली बुक लिस्ट जी तुम्हाला पाहिजे असती, त्याच्याबाबत कुठलंही बुक तुम्ही निवडताना सिलेबसला धरून आहे का, आणि PYQचं जे ॲनालिसिस करून तुम्हाला जे वाटतंच ना की याच्यामध्ये कंटेंट आहे, काही मागच्या प्रश्नपत्रिकांचं रिफ्लेक्शन त्याच्यात दिसलेलं आहे, तर ते पुस्तक निवडा. हे निकष आहे ना सगळे. म्हणजे आजपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बुक लिस्टबद्दल कधीच पाहिला नसेल. आपण बुक लिस्ट म्हणले की थेट डायरेक्टली हे पुस्तक ते पुस्तक ते, त्याच्यात काय काय नाही हा नंतरचा भाग. बुक लिस्ट संदर्भातही काहीतरी निकष असले पाहिजेत ना. लिटरली इव्हन माझं सुद्धा बुक, म्हणजे मी आत्ता जे सांगतोय ना, तर ऑब्व्हियसली मी बाकीच्याही सरांचे बुक आहेत तेही सांगेल, माझंही सांगेल. प्रत्येकाला हे निकष लागू करायचा, आणि त्या निकषानुसार तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या बुकला तर ते घ्या, अदरवाईज दुसरं सजेस्ट करा, सिलेक्ट करा, नो इश्यू. ठीक आहे, पटते का? म्हणजे हे मुद्दे असे कुठंतरी तुम्ही मला सांगा आजपर्यंत वाचलेत आणि बघितलेत पुस्तक बुक लिस्टमध्ये, की असे काहीतरी निकष आहेत आणि मग त्याच्यानुसार बुक लिस्ट निवडायचं नाही आहे ना, ते फॉलो करा, तुम्हाला आउटपुट मिळेल. आता बुक लिस्टमध्ये सिलेबस आणि PYQ दोन्ही गोष्टी दिसल्या पाहिजेत. नेक्स्ट, इनपुट आउटपुट रेशो. आता बुक एखादा असेल त्याच्यात बऱ्यापैकी हे पण दिसेल सिलेबस किंवा PYQ, पण बऱ्याच जणांना ते कम्फर्टेबल नसेल. मी वाचलेलं पुस्तक हे मला समाधान मिळतं, पण परीक्षेत त्याचं रिफ्लेक्शन दिसत नाही. असं बऱ्याच जणांना होतंय का? जे पुस्तक आहे ते समोर आहे, वाचतोय, इथं समजतंय, पण परीक्षेमध्ये आउटपुट मिळत नाही, त्याचं रिफ्लेक्शन येत नाही, परीक्षेत आलेले प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत. ह्याला झिरो अर्थ, काहीच नाही, झिरो व्हॅल्यू याला, संपलं. म्हणून इनपुट आउटपुट रेशो पण चेक करा. जेही पुस्तक घ्याल तुम्ही, कुठलंही पुस्तक, तुमचं समाधान झालं नाही पाहिजे, परीक्षेत समाधान झालं पाहिजे. याला स्टार मार्क करायचं, पुढे लिहा इनपुट आउटपुट रेशो. नेक्स्ट, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, कंटेंट, त्याचा डेटा किंवा त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ना, सगळा त्या सब्जेक्टबद्दलची, ही तेवढी आहे का ताकदीची, जी की कशाला रिलेट झाली पाहिजे. परत सिलेबस आणि PYQ. आपल्याला इथं मी स्पेसिफिकली MPSC किंवा कंबाईन किंवा राज्यसेवा हा शब्द का वापरतोय? इकॉनॉमिक्स हा विषय फक्त MPSCलाच आहे का? फक्त राज्यसेवेला आणि कंबाईनलाच आहे का? हा एक सब्जेक्ट आहे, हा बाकीच्याही फील्डला भरपूर आहे. मग पुस्तकांची लिस्ट पण फार मोठी येऊ शकते ना. आपल्याला असाच पुस्तकाचा भाग निवडायचा आहे, असाच कंटेंट किंवा इन्फॉर्मेशन निवडायची जी आपल्या सिलेबसला आणि PYQला रिलेट झाली पाहिजे. तर कंटेंट, इन्फॉर्मेशन आणि डेटा हा कम्प्लिटली एक्झाम ओरिएंटेड असला पाहिजे. इथं लिहू शकता पुढे, एक्झाम ओरिएंटेड. क्लिअर? पुढं आता एवढं सगळं बघितल्यानंतर इथं एखादं बुक तुम्हाला सापडलं, सर त्यात कंटेंट आहे, डेटा आहे, इन्फॉर्मेशन मस्त आहे, एकदम आपल्याला परीक्षेला जशी पाहिजे तशीच आहे, पण त्याचीच सगळ्यात महत्त्वाची नेक्स्ट बाजू, तुम्हाला जे परीक्षेत आउटपुट मिळत नाही, रिफ्लेक्शन मिळत नाही, त्याचं कारण आहे तुम्ही जर एखादी गोष्ट असेल, उदाहरणार्थ 1-2 पानं तुम्हाला सतत असं निबंधासारखी इन्फॉर्मेशन दिली, मी एकदम प्रचंड भरून खचाखच त्यातला पेज ना पेज भरून दिलं आहे, ते दिलं, आणि एक दुसरं अजून असा एक डेटा दिला की त्याच्यात सॉर्टिंग बरोबर आहे, टेबल, चार्ट हे असं दिलेलं आहे किंवा इमेज. तर इथं मला सांगायचं आहे, हा जो कंटेंट, इन्फॉर्मेशन, डेटा नुसता असून फायदा नाही, तर त्याचं स्ट्रक्चर, त्याची मांडणी, प्रेझेंटेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजेच तुम्ही दिलेला हा डेटा, कंटेंट हा जास्तीत जास्त कसा असला पाहिजे? सॉर्टेड असला पाहिजे, डंप केलेला नसला पाहिजे, डायग्रामचा वापर केला पाहिजे, टेबल फॉर्ममध्ये केलं पाहिजे, कंपॅरिझन झालं पाहिजे. आता तुम्हाला साधी गोष्ट देतो, आपण ज्या वेळेला फेरा करतो, फेरा आणि फेमा काय कळायला पाहिजे, त्याच्यानंतर GDP आणि GNP कळायला पाहिजे, किंवा राजकोषीय धोरणामध्ये तुम्हाला प्रसारित राजकोषीय धोरण आहे, संकोचित राजकोषीय धोरण आहे, हे कळायला पाहिजे. म्हणजे डिफरन्स बिटवीन हे जे आहे ना, हे इथं टेबल, चार्ट फॉर्ममध्ये यायला पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज दॅट सिम्प्लिफिकेशन ऑफ द डेटा ऑर कंटेंट. कळते काय चाललंय ते?
आता रेफरन्स बुक किंवा कुठलीही बुक लिस्ट जर निवडायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी चेक करा आणि मग तुम्हाला आउटपुट मिळेल. भले आता हे नवीन असेल, हे विचित्र प्रकार असेल बरं का, तुम्हाला काही जणांना पटणार नाही की सर एवढं सगळं आम्ही करायचं का. आपण मुळात विचार करा, कधी कपडे घेताना 10 वेळा विचार करतो, त्याचा रंग, त्याची क्वालिटी. आपण अजून कुठला मोबाईल घेताना 2-2 दिवस त्याचे फीचर काढण्यास घालतो. पटत असेल मी काय म्हणतोय ते. विद्यार्थी दशेमध्ये हे फार मोठ्या प्रमाणात चालतं. एखादा मोबाईल घ्यायचा तर नको तेवढे व्हिडिओज बघतो, त्याचे फीचर्स काढतो आणि मग ते मोबाईल घेतो. भलेही ते पैसे किती व्यास होतात त्याचे, पण आजपर्यंत कधी एवढा सिरियसनेस तुम्ही बुक लिस्ट निवडीबद्दल केला आहे का? मला प्रामाणिकपणे तुमचे ओपिनियन आपल्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि हे सगळ्या गोष्टीबद्दल तुमचे फीडबॅक्स मला का गरजेचे आहेत, कारण ह्या सगळ्या गोष्टी तो मला कळवतात तुमच्यासोबत कनेक्ट होतोय का. आणि कंटेंट आवडत असेल तर मी लाईक करा. ते का म्हणतो, कारण जेवढं तुम्ही ह्या गोष्टी कराल ना, मला तेवढं एनकरेजमेंट मिळते आणि असं जास्तीत जास्त कंटेंट तुमच्यापर्यंत आणतो. आपण जर नको त्या गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या नाही आहेत किंवा दुय्यम स्थान आहेत त्याला वेळ देतो, त्याचे निकष बरोबर शोधतो, ही गोष्ट आपल्या आयुष्य बदलणारी आहे. तुम्ही एक्झामची तयारी करताय, सगळं पणाला लागलेलं आहे, तर 4-4, 5-5 वर्ष लागत आहेत. तुम्ही बघतायत इतर विद्यार्थ्यांना, जुन्या विद्यार्थ्यांना. आणि मग आपण जर ह्या गोष्टीत केअरलेसपणा केला, उगाच आहे कुठलं तरी बुक घेतलंय आणि वाचलंय. बुक कुठलंही चांगलं वाईट हा मुद्दा नाही ॲक्च्युली. तुम्ही घेताना हे निकष कधी ठेवलेत का नाहीत. मग आता अजूनही वेळ गेली नाही आहे. 2024च्या एक्झामसाठी सुदैवाने यावेळेला आयोगाने लवकर नोटिफिकेशन टाकलं, डेट लवकर जाहीर केल्यात. तुम्हाला गोल्डन चान्स आहे. ज्या वेळेला सुरुवात अशी होती ना एवढी सगळी, ह्याचा अर्थ तुम्ही अर्धे लढाई जिंकलेल्या असतात. म्हणून जे निकष आहेत ते इतर गोष्टीला नको तेवढं आपण सर्च करतो ना, जरा इथं सर्च करा. आता बुक लिस्ट निवडताना किंवा जी तुम्ही निवडलेली आहे त्याच्याबाबत हे सगळं तंतोतंत लागू होत आहे का, आणि जर होत असेल समजायचं तुम्ही राईट ट्रॅकनं चालला. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही हे निकषानुसार एखाद्या पुस्तकाला गेलात तर लगेच तंतोतंत 100% कुठलंच बुक हे आयोगाला ॲज इट इज रिफ्लेक्ट होऊ शकत नाही, मान्य करा. इवन आपलं सुद्धा कुठलंही बुक असेल, मी प्रामाणिक मान्य करतो, ऑन रेकॉर्ड मान्य करतो. कोणी करू नको, कोणी काही म्हणल, ह्याच्यातून जशाला तसं येतात तशा तसं येतात, काही नाही बाबा. आपल्याला इथं 100% येणं शक्यच नाही. ह्याच्यापैकी तुम्ही किमान 60 ते 70% हे एवढं रिफ्लेक्शन पुस्तकातून दिसलं पाहिजे, मोर दॅन सफिशियंट. बाकी तुम्ही काहीतरी व्हॅल्युएशनसाठी दुसरं वापरलंच पाहिजे. हा सगळा मुद्दा येतो. आपल्याला मिनिमम लेवलला किमान मार्क त्या पुस्तकातून आले पाहिजे. उदाहरणार्थ 10 क्वेश्चन असतील तर 10 पैकी 6-7 तरी किमान, ॲक्च्युली आकडा 8-9 वर घ्या अजून चांगलं. 15 क्वेश्चन असेल तर 15 पैकी 10 ते 12 ची रेंज बुकमधून कव्हर झाली पाहिजे, राईट. आणि हे सगळं कशावर डिपेंड असतं, कंटेंट, डेटा, इन्फॉर्मेशन. हे ताकदीचं असेल, एक्झाम ओरिएंटेड असेल तर चांगलं. अजून तुमचे मार्क वाढतात कशावर माहिती का, 1 किंवा 2 मार्क वाढण्यासाठी स्ट्रक्चर आणि प्रेझेंटेशन हे मॅटर करतं. त्याची सॉर्टिंग, त्याचं डायग्राम, टेबल, कंपॅरिझन, ह्या सगळ्या गोष्टी. सो दिस इज ऑल अबाउट बुक लिस्ट आणि बुक लिस्ट बाबतचे हे सगळे नियम. आता हे झालं इथपर्यंत. तुम्हाला कळालं की सर हे आमच्यापर्यंत आजपर्यंत कधीच आलं नव्हतं की मुळात बुक लिस्ट किंवा एखादं पुस्तकाचा परीक्षेसंदर्भातील निवड ही एवढ्या लेवलला करायची असते का. तर बघा तुम्ही ठरवा. मी आता सांगितलं, मोबाईलचे फीचर्स बघण्यासाठी 2-2 तास, 4-4 तास घालायचे, एक दिवस घालायचा का, बुक्ससाठी आपण एखादा तास द्यायचा. या व्हिडिओ मार्फत तुम्हाला एकतरी अलर्टनेस आला असेल, अवेअरनेस, की अरे आपण डायरेक्टली ब्लाइंडली बुक घेतो आणि वाचतो, पण त्या बुकबद्दल आता ही इन्फॉर्मेशन चेक करा. नेक्स्ट पुढं आता बुक लिस्ट घ्या तुमची. जी बुक लिस्ट पाहिजे होती ना, ॲक्च्युली बुक लिस्टचे व्हिडिओ हे एवढेच अपेक्षित असतात तुम्हाला, आणि एवढंच सांगा सर मोकळे व्हा म्हणतात. आपल्याकडे तसं नाही. आपण कुठल्याही गोष्टींचं प्रॉपर ॲनालिसिस करून तुमच्यासमोर मांडलेलं आहे. मग ही बुक लिस्ट इथं आहे. स्टेट बोर्ड, NCERT, देसाई बालेराव, दत्त सुंदरम, प्रतियोगिता दर्पण, रमेश सिंग, एवढे बुक आहेत. घ्या लिस्ट आणि वाचा. आता मात्र तुम्हाला मी जे आधी सांगितलेल्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यातून क्लिअर कट कळतं की हे सगळं जे ॲज इट इज आपल्याला कामाला येणार नाही. हे रेफरन्स बुक आहेत. ह्याच्यातलं घ्यायचं कुठलं, स्टेट बोर्ड, अजिबात सोडू नका, हे घ्या. हा जो प्रकार ना इथून खाली, ह्याला थोड्या नियमाटी लागू आहेत. आता या इकडं हे झाले इकडचे रेफरन्स बुक. इकडे आता कोळंबे सरांचं आपलं इकॉनॉमिक्सचं बुक, देसले सरांचं इकॉनॉमिक्सचं बुक पार्ट 1, आणि मी तिसरं ठेवलेलं आहे जे आता नवीन आलं आहे, बऱ्याच जणांना माहीत नसेल कदाचित, इकॉनॉमिक गाईडचं बुक, अर्थनीती प्रकाशनाचं, म्हणजे स्वतः मीच लिहिलेलं आहे, ते माझं आहे. ठीक आहे. सो आता कोळंबे सरांचं किंवा देसले सरांचं आधी कोणी वापरत असाल तर नो इश्यू, कंटिन्यू करा, बेस्ट बुक आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त दोन्हीही वापरू नका, दोन्हीपैकी एक कुठलं तरी कंटिन्यू ठेवा, ते नीट वाचा आणि ते झाल्यानंतर दुसरं बुक घ्या. क्लिअर. म्हणजे कोळंबे सरांचं वापरत असाल तर नो इश्यू कंटिन्यू करा, देसले सरांचंही कंटिन्यू करा, काही प्रॉब्लेम नाही. आता इकॉनॉमिक्स गाईड ज्यांना माहिती आहे, जे विद्यार्थी आहेत, बॅचला आहेत,
नो इशू. त्यांनी बघा, नवीनवाल्यांनी तुम्हाला इकॉनॉमिक्स गाईड आणि बाकी आपले देशले सरांचं, कोळंबे सरांचं बुक तिन्ही बघा. जे कम्फर्टेबल असेल ते घ्या. बाकी काही तुम्ही मार्क वाढण्याशी मतलब आहे. इथं काही असं नाही की माझंच बुक आहे म्हणून तेच वापरलं पाहिजे, काही नाही बाबा. आमचं बुकचा खरेदी विक्रीचा भाग नंतर राहिला. तुमचं इथं आयुष्य बनायला लागले. तुम्हाला ज्याही पुस्तकातून आउटपुट मिळालं ना ते पुस्तक घ्या. इव्हन मी जे सांगितले सगळे निकष, समजा ह्या माझ्या बुकला इथं लागू होत नाहीत, बिलकुल स्किप करायचं बुक लिटरली. मग इकडं किंवा तुम्हाला असं वाटत असेल की कोळंबे सरांचं, देशले सरांचं दोन्हीपैकी एक आणि प्लस आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन, त्यामुळे हे सगळे एकमेकांना काय म्हणतो पूरक आहेत. असं रिप्लेसमेंट नाही आहे की तुम्ही हे पुस्तकच स्किप करा, काय करा, वॉट एव्हर तुम्हाला जे वाटतं ना, तुम्ही आधी बुक बघा आणि तुम्ही ठरवा. आता ती क्षमता तुमच्यात येऊ द्यात. मी किंवा अजून कोणीही ब्लाइंडली म्हणत असेल की हे वाचा आणि ते वाचा, बिलकुल नाही. जे काय निकष आहे तुम्ही आधी सांगितलेलं, पुस्तक चाळा, इंडेक्स चाळा, कंटेंट बघा आणि त्याच्यानुसार त्याचं रिफ्लेक्शन ठरवा. पुढं आता इकडच्या एवढ्या पुस्तकांची नावं सांगितली, इकडच्या नावं सांगितलेली आहे. काय करायचं माहिती आहे का, आता ह्या तिन्हीपैकी कुठलंही एक पुस्तक पहिल्यांदा घ्यायचं आणि त्याला काय करायचं, बेस म्हणून मानायचं. आय रिपीट, आता तुम्ही इकडे 2 मिनिटासाठी सगळं बाजूला ठेवा, फक्त इथं फोकस करा. कोळंबे सर, देशले सर किंवा आपलं इकॉनॉमिक गाईड अर्थनीतीचं मी स्वतः लिहिलेलं आहे. या तिन्हीपैकी कुठलंही एक पुस्तक घ्यायचं आणि त्याला बेस मानायचं, तेच कंटिन्यू करायचं. कशासाठी, जे तुम्ही रीड करताय, अभ्यास करताय, जे तुम्ही रिव्हिजन करताय, अंडरस्टँडिंग करताय, समजून घेताय, त्याच्यासाठी हे इथे ठेवायचं. तुम्हाला सर मग ह्याच्यातून सगळं कव्हर होतं का, मी तेच सांगितलं. कुठलंही पुस्तक घ्या, तुम्हाला 100% सगळंच कव्हर होणार नाही. आणि आपल्याला 100% कव्हर करायचा काही संबंध येतो का, मार्क्स किमान 10 ते 12ची रेंज आहे, तेवढं तर होतंच आणि व्हायला पाहिजे. मग इथं रीडिंग आणि रिव्हिजनसाठी एक बुक ठेवल्यानंतर पुन्हा सर ह्यांचं काही काम आहे का, तर बिलकुल. हे जे आहेत ना, हे सगळे रेफरन्स बुक आहेत, इकडं हे बॉक्स केलेलं, हे वापरायचे आहेत फक्त व्हॅल्यू ॲडिशनसाठी. ज्या वेळेला तुम्ही या तिघापैकी एक बुक वाचलं, एकदा दोनदा नीट समजून घेतलं, क्लिअर झालं, आता तुम्हाला असं वाटलं की माझ्याकडे वेळ आहे, तरच याच्याकडे जायचं. कळतंय, अदरवाईज इकडून लगेच जायचं नाही. कारण आता वेळ कमी आहे. आता आपण परीक्षेनुसार या सगळ्या गोष्टी बदलू शकतो. पुढे मी जर फक्त राज्यसेवा मेन्ससाठी सांगत असेल तर ते वेगळं असेल. इथं मी 2024ची राज्यसेवा प्री, कंबाईन प्री या दोघांबद्दल बोलतोय. त्यामुळे इकडे फिरकायचं नाही. कधी फिरकायचं, जेव्हा या तिन्हीपैकी एक बुक प्रॉपर रीड झालंय, एकदा दोनदा समजलंय आणि आता वेळ आहे, तर मात्र ह्याच्यापैकी कुठलंही एक बुक घ्या. किंवा त्याच्यातून घेताना काय करायचं, सिलेक्टेड टॉपिक किंवा एरिया, आणि हे सगळे रेफरन्स बुक फॉर व्हॅल्यू ॲडिशन ओनली. ह्याच्या पलीकडं हे पुस्तक घेतलं मी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचलं असं करू नका. ह्याच्यातला डेटा फार सिलेक्टेड, जे काही वाटतं तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशनसाठी घ्यायचा तेवढाच, मोर दॅन सफिशियंट. आणि नाही घेतला, वेळ नाही पुरला तर सोडून द्या, इकडं परफेक्शन आणा. तुम्हाला सर मग हे वाचलंच पाहिजे का, त्यांचं उत्तर आहे त्यांच्यासाठी, तुम्ही इकडं जर परफेक्शन आणलं ना, समजा आपलं इकोचं गाईडचं पुस्तक घेतलं, तेच व्यवस्थित केलं, त्याच्यातून एकही डेटा तुम्हाला चुकणार नाही. ह्या लेवलपर्यंत आलात ना, तरीही 10 ते 12ची रेंज अचीव पॉसिबल आहे, तेवढं होऊ शकतं. राईट, चलो. आता ह्याच्याबाबत अजून एक, तुम्हाला बऱ्याच जणांना इथून काही गोष्टी डाऊट राहत असतील अजून, तर माझा हा नंबर देतो, तुम्ही कॉल करून पर्सनली तुम्ही तुमच्या कुठल्या लेवलला आहे त्याच्यानुसार फोन करू शकता. हा नंबर आहे माझा, इथं घ्या. मी नंबर का दिला, आता प्रत्येकजण वेगवेगळ्या स्टेजला आहेत. कोणी जुना विद्यार्थी असेल, त्यांनी 1-2 मेन्स दिलेले असतील, कोणी 1-2 फक्त प्री दिलेले असतील, कोणी नवीनच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना व्हॅरी आहे. मी जे सांगतो ना, हा जनरलाइज प्लॅन आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने मोल्ड केला तरी चालेल आणि ॲज इट इज फॉलो करा, असा माझा कधीच अट्टास नव्हता, आधी पण नाही आत्ताही नाही. हे सगळं जे सांगतोय ना, तुम्हाला याच्यातल्या जेवढ्या गोष्टी पडतील तेवढ्या घ्या, बाकी लिटरली सोडून द्या. तुम्ही कशाही पद्धतीनं 2024साठी आउटपुट कसं काढताय हे मॅटर करतं. आपल्याला फक्त स्कोअर बूस्ट करायचा आहे. क्लिअर, चला, संपलं नाही अजून, पुढं. यस, आता याच्यात हे इकॉनॉमिक्स गाईड, हे जे आत्ता मी पुस्तक सांगितलं, म्हणजे हे झालं सगळं आता बुक लिस्टबद्दल. इथलचा जो काय मॅटर होता ना, हा वाला तुम्हाला क्लिअर झालं आहे. बुक लिस्ट जी पाहिजे ना ती दिली आहे. तिन्हीपैकी एक वाचायचं रीडिंगसाठी आणि व्हॅल्युएशनसाठी, हे इकडचं वाचायचं आहे. आत्तापर्यंत आपण जे बोललो आहे का, हे सगळं कुठली बुक लिस्ट घ्यायची, त्याचे काय निकष असले पाहिजे, काय नाही, हे सगळं इथपर्यंत होता. आता इकॉनॉमिक्स गाईड का वाचायचं किंवा हेच सर का घ्यावं, तर ह्याच्यामध्ये कन्सेप्ट, फॅक्ट्स, करंट आणि गव्हर्नमेंट स्कीम हा एक मुद्दा येतो. हे फक्त सांगून नाही, तर इथं आत्तापर्यंत ज्या काही एक्झाम झाल्यात ना 4 आयोगाच्या, त्याच्यानुसार इथं रिफ्लेक्शन दिलं आहे ह्या बुक्समधून.
कितीपैकी किती प्रश्न आलेत हे सगळं बघण्यापेक्षा आपल्या अर्थनीती बाय गजानन बस्के टेलिग्राम चॅनल आहे, आवर्जून जाऊन बघा. त्याच्यात गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या डिटेलमध्ये PDF टाकल्यात की प्रश्न क्रमांक कितवा, आपलं पेज क्रमांक किती आणि कुठल्या परीक्षेला आले ते. म्हणजे उगाच मी सांगतोय म्हणून अजिबात घ्यायचं नाही. पुस्तक घेण्याच्या अगोदर हे सगळं व्हेरीफाय करायचं. आपल्या इथं अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलला हे टाकलेलं आहे, जाऊन एकदा बघून घ्या. यस. आणि इथं मी काही क्वेश्चन्स घेतलेत फक्त, सगळे नाही, कारण त्याचा आकडा भरपूर आहे. बघा इथं STIची जुनी मेन्स झाली 55 पैकी 25+ क्वेश्चन्स बुकमध्ये कव्हर झालेले आहेत. आणि मी म्हणत नाही की आयोगाने आपलं बुक वापरलं आहे जसा तसा प्रश्न आला आहे. आपला तो कंटेंट एरिया तो आयोगाच्या जवळ पोहोचला आहे, हा त्याच्यामागचा अर्थ आहे. 10 पैकी 7 प्रश्न आहेत. कुठली एक्झाम आहे? हां, गट ब ची मेन्स. डिपार्टमेंटल जी झाली इकॉनॉमिक्सची 10 पैकी 6. गट क मेन्स, हां जो काही आत्ता पेपर झाला ग्रुप C मेन्सचा तो जास्त टफ होता. तेवढ्या मोठ्या वादळात सुद्धा आपण 6पर्यंत प्रश्न हे टॅकल करू शकलो आहे आपल्या इकॉनॉमिक्स गाईड या बुकमधून. मिनिमम लेवलला तेवढं पोहोचणं ही मोठी अचिव्हमेंट आहे. एकम पेपर टफ असेल तर, ॲव्हरेज पेपर असेल तर मग तुम्ही आकडा इथं बघताय कुठपर्यंत जाता येते. आणि हे सगळं मी सांगतोय म्हणून नाही तर बघा हे दिलेत. हां, हा प्रश्न आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पैशाचा पुरवठा कमी करण्याची इच्छा असेल तर तिनं काय करावे? एकतर कन्सेप्ट आणि ॲप्लिकेशन एकत्र आहे. हा प्रश्न सोपा नाही आहे. RBI संदर्भात मौद्रिक धोरण आहे. CRR वाढवायचं का कमी करायचा? तुम्हाला कन्सेप्ट समजणं हे नुसते वाक्य टाकून समजत नाही. तर इथं तुम्ही बघत असाल हे असं, CRR जर वाढवला तर काय होतो? व्यापारी बँकेकडील पैसा कमी होतो. आता तुम्हाला दिसत नसेल, मी थोडं झूम करतो. हा इथं कमी झाला तर बँकेकडील पैसा कमी झाला तर कर्ज देण्याची क्षमता कमी. कर्जच नाही दिले तर लोकांकडे पैसा राहील का? नाही, तेही कमी. मग लोकांकडे पैसाच नसेल तर वस्तू सेवांची मागणी कमी. मागणी कमी झाली की किमतीवर परिणाम होतो. आता हे कन्सेप्ट बेसिक आहे. मागणी, किंमत आणि पुरवठा याच्यातलं समीकरण. मागणी कमी झाली की किंमत कमी होते, महागाई नियंत्रित येते. मग महागाई कमी करण्यासाठी काय करावा लागतो? CRR वाढवावा लागतो. हे इथं एक्सप्लेन करून दिले तुम्हाला पुस्तकात. कन्सेप्ट क्लिअरिटी याच्यासोबत कन्सेप्टचं ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन आहे. कन्सेप्ट समजल्यानंतर आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारला आहे महागाईमध्ये CRR वाढवायचा का कमी करायचा? मग हे नुसतं वाक्यातून कळणार आहे का तुम्हाला? हे फ्लो चार्ट, हे डायग्राम, हे अशा पद्धतीनं इथं दिलेलं आहे. काय कमी आणि काय जास्त हे बघा. आता इथं जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पैशाचा पुरवठा कमी करायची इच्छा असेल तर तिने काय करावे? आता अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा कमी जास्त करण्यासाठीच या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे, चलो नेक्स्ट. इथं आता RBIचं परकीय चलन साठा त्याच्याबाबतचा हा प्रश्न आहे. RBIकडे परकीय चलन साठ्यात काय काय येतात? हे 4 घटक येतात. आपण फॉरेक्स रिझर्व्हचा खूप अभ्यास करतो, परकीय व्यापाराचा, पण मुळात परकीय चलन साठा जो RBIकडे असतो त्याच्यात येतं काय काय? तर हे घटक आहेत. RBIकडे असलेलं परकीय चलन, त्याच्यानंतर RBIकडे असलेलं सोनं, RTP आणि SDR. त्याचबाबत हे इथं मुद्दे विचारले आहेत तुम्हाला. ठीक आहे. केंद्र सरकारचे रोखे त्याच्यात येतं का परकीय चलनामध्ये? नाही. रुपयाची नाणी येते का? रुपया हे आपलं आहे ना, आपलं नाणं आहे किंवा चलन आहे. परकीय चलनात कसं येईल? मग हे 2 घटक आहेत इथं कव्हर झाले. नेक्स्ट, इथं तुम्हाला हे विचारलेलं आहे सिद्धांत, अर्थतज्ञ सिद्धांत. सेम हे इथं. आता मी जास्त डिटेल डिस्कस का करत नाही, टेलिग्राम चॅनलवर जा, प्रत्येकाची PDF ॲज इट इज दिलेली आहे, पेज नंबर सहित, क्वेश्चन नंबर सहित. ग्रुप B, C किंवा आता झालेल्या एक्झामचं हे सगळं इथं केलेलं आहे. सेम इथं बघा. आता हे 7व्या योजनेत शून्याधारित अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्पाची कन्सेप्ट, त्याचे फॅक्ट्स, याच्यासोबत याचा संबंध कुठं लावला आहे? पंचवार्षिक योजनेसोबत. इथंपर्यंत आपण पोहोचलेलो नसतो. मग इथं क्लिअर कट आपल्या ह्याच्यात दिलेलं आहे. हे इथं एकतर कधी 1983ला 0 बेस्ड बजेट कुठे आहे? विज्ञान व तंत्रज्ञान विभागात लावलं ना, तात्पुरतं. त्याच्यानंतर पूर्ण कुठलं? आणि शून्याधारित अर्थसंकल्प 7व्या पंचवार्षिक योजनेत त्याला चालना दिलेली आहे. आणि इथं आयोगाचा प्रश्न बघा. आता 7व्या योजनेत शून्याधारित अर्थसंकल्पाची शिफारस केली गेली. तुम्ही बघा आणि तुम्ही डिसाईड करा. हे इथं जरी दिसत नसेल ना तर ह्याची पूर्ण प्रॉपर PDF तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मग तुम्ही क्रॉस चेक करू शकता की हे काय आलं आणि काय नाही. चला, वित्त आयोग 275 त्याचं हे अंतर्गत दिली जाणारी अनुदानासंदर्भात आहे, तो फॅक्ट आहे. हे बघा, याचे 275 आहे. केंद्र राज्य वित्तीय संदर्भात तो आहे मुद्दा. वित्त आयोगाचे अध्यक्ष हे सगळेच्या सगळे इथं दिलेले आहे त्याच्या कालावधीसहित. हे एक अर्ध पेज आहे, पुढच्या पेजवरती आहे. हे पण इथं क्लिअर कव्हर झालं आहे. यस, हे सगळं आत्ता जे बघितलं काय होतं?
PYQ सिलेबसच्या बेसवर रिफ्लेक्शन. म्हणजे मी जे सांगतो की इकॉनॉमिक्स गाईड हे जे आपलं बुक आहे अर्थनीतीचं, हे का वापरावं, तर तुम्हाला निर्णय घ्यायला सोपं जातं. ह्याच्यावरून तुम्हाला वाटलंच तर तुम्ही घ्या, अदरवाईज बाकी आपले ऑप्शन आहेतच अवेलेबल. आता मात्र इथून पुढं नुसता पुस्तकात कंटेंट असून चालत नाही, तर त्या कंटेंटचं स्ट्रक्चर कसं आहे, प्रेझेंटेशन कसं आहे, याच्याकडे आपण जाऊया. बघा, तुम्ही आजपर्यंत हा टॉपिक केला असेल कुठला, मानव विकासाचा. एवढे निर्देशांक आहेत त्याच्यात, त्याचे निकष, त्याची सुरुवात आयोगाने विचारली ना. ही जी मांडणी ही तर नीट लक्षात घ्या. आता हे काय, HDIची सुरुवात, कोणी केली रचना, HDIचे मूल्य 0 ते 1 हे इथलचा पॉईंट. त्याच्यानंतर इथं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा खालचा. इथं बघा, हे जे आहेत ना 3 निकष आहेत, म्हणजे आरोग्याबाबत, शिक्षणाबाबत, जीवनमानाबाबत. त्याचं ओरिजिनल नाव पण जेव्हा आपण म्हणतो ना की आरोग्य, शिक्षण, राहणीमान, एवढंच नाही, आयोग काय करतो तुम्हाला, हे इथं दीर्घ व निरोगी जीवन विचारतं. म्हणजे त्या रिपोर्टमध्ये ॲक्च्युली तो तिथं घटक विचारलेला आहे. शिक्षणामध्ये पण काय, ज्ञानाची सुगमता, असा पण प्रश्न आहे. आपण नुसतं शिक्षण म्हणून पाठ करून जमत नाही, शॉर्टकटमध्ये पण आणि डिटेलमध्ये पण. आणि राहणीमानाचा दर्जा, हे असे जर इथं तुम्हाला पॉईंट्स दिले असतील तर पाठ करायला सोपं जातं, अजून इंटरेस्ट वाढतो. किचकट एकदमच अशा डंप ह्याच्यामध्ये केलं ना तर ते जड जातं. हा एक मुद्दा इथं. आता आहे हे परत इंडेक्स, हा एवढाच प्लॅनेटरी जो काही प्रेशर ॲडजस्टेड HDI जो नवीन आलेला आहे त्याच्याबाबतचा हा एवढा इथलचा बॉक्स. हे आपली ही सुद्धा PDF जी आहे ना, हे टेलिग्रामवर मिळून जाईल. इथं जर कोणाला दिसायला प्रॉब्लेम असेल तर. पुन्हा सेम जेंडर एम्पॉवरमेंट मेजर, त्याचा एवढाच बॉक्स, सगळी इन्फॉर्मेशन. व्हॅट हा टॅक्स आहे आपला, कधी सुरू झाला, काय झाला, हे त्याचे फॅक्ट्स आहेत, त्याचे वैशिष्ट्य आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला याच्यावर प्रश्न आलेला आहे, याचे सकारात्मक परिणाम, याचे नकारात्मक परिणाम. म्हणजेच व्हॅट कर प्रणालीमुळे वस्तू सेवांच्या किमती वाढत आहेत का कमी होत आहेत. व्हॅटचा परिणाम हा प्रतिगामित्व वाढवणारा आहे, तो काय ते इथं दिलेला आहे. हे इथं व्हॅटमुळे वस्तू स्वस्त होतात, पण याचा फायदा गरिबांपेक्षा श्रीमंतांना हा जास्त होतो, यामुळे प्रतिगामित्व वाढते. म्हणजे वस्तू सेवांची किंमत होती, गरिबांनाही होती, श्रीमंतांना सारखीच होती. आता थोडी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, पण बेसिक इथं तुम्हाला दिलेलं आहे सगळं. हां, अर्थव्यवस्थेचे प्रकार, त्याच्याबाबत पुन्हा हे डायग्राम, किंवा आपण ज्याला म्हणतो ना हे उत्पादन घटकांचे साधनं, भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता, त्याच्याबाबत कोणाची मालकी असते, त्याच्यानुसार समाजवादी आहे का भांडवलशाही आहे, हा एक मुद्दा. पुन्हा आत्ता जे सांगितलं तुम्हाला सार्वजनिक वित्ताबाबत, राजकोषीय धोरण, वित्तीय धोरण, याचे नेमका अर्थ काय आहे, बेसिक कन्सेप्ट. त्याच्यानंतर उद्दिष्ट पण विचारलेले आहेत. पुन्हा साधनं, हा एक प्रश्न आलेला आहे. राजकोषीय धोरणाची साधनं, मौद्रिक धोरणाची साधनं, त्याच्याबाबत हा. आणि मी जे तुम्हाला सांगितलं प्रसारित राजकोषीय धोरण, संकुचित राजकोषीय धोरण, इथं एकत्रित झालं ना, हा टेबल आणि चार्ट. अजून जास्त कन्सेप्ट क्लिअरच. आणि परीक्षेमध्ये आउटपुट मिळण्याचं कारण काय, तर ही मांडणी. आपण कन्सेप्ट सगळीकडून शिकतो, पण त्याची ही अशी मांडणी. किंवा HDI बद्दलचा डेटा तुम्ही जे बघितला आहे आजपर्यंत आणि ह्याच्यामध्ये हा फरक आहे की पाठांतराला सोपं जातं. चला परत भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता, ही उत्पादनाचे घटक, त्याची इन्फॉर्मेशन. आणि हे सगळं स्टेट बोर्डचा जो डेटा आहे ना, तुम्हाला लिटरली सांगतो, हे बुक आपण जर घेतला तर स्टेट बोर्डचा डेटा बराच तुम्हाला इकडे दिसेल, कारण ते घेतलेलं ॲज इट इज, बरोबर. आणि NCERTचा काही क्रक्स. आता फॅक्च्युअलमध्ये हा कुठला आपला FRBM ॲक्ट. FRBM ॲक्टबद्दल कार्यगट कुठला आहे, कधी सुरुवात, अंमलबजावणी काय, फॅक्च्युअल सगळा डेटा परत किती करायचा, काय करायचा, याचे उद्दिष्टे. म्हणजे ह्या काही फक्त अशा तात्पुरत्या काही नोट्स काढलेल्या वगैरे नाही आहेत. तुम्हाला जे पूर्वपरीक्षेला राज्यसेवेच्या लेवलचं सुद्धा जे लागतं ना, इव्हन ह्याच्यातला बराच पार्ट आता सेम ॲज इट इज मेन्सला पण येणार ना. हे फक्त प्रिलिम्सच आहे का, जे कॉमन टॉपिक आहेत तुम्हाला हेच प्री हेच मेन्स, त्याचे उद्दिष्ट, त्याचे कारण, परिणाम, हाही घटक मेन्सला लागतो आणि राज्यसेवेच्या लेवलला लागतो, तो इथे दिलेला आहे. हे कार्यगट. हां, आता इथं अजून फॅक्ट्स ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. हे बघा, चलनी, नोटा आणि नाणी. मग 1 रुपयाची नोट कोण तयार करतं, किती होऊ शकतात, नाणीबद्दल काय, हे इथं कॉईन्स. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट अजून हे इथं टाकसाळ्या आणि छपाईचं जे काही प्रेस आहे ते. इथं नोटा छापण्यासाठी ही प्रेस कुठं कुठं आहे ते, त्याची नावं आणि मिन्स टाकसाळ्या. हे आपण कन्फ्यूज होतो आणि मग परीक्षेत गेल्यानंतर आयोग सगळं एकत्र टाकतं, आपल्याला बायफर्गेट करता येत नाही. इथंच बायफर्गेट करून दिलेलं आहे. आता विसरल का. हां, सेम पुन्हा आता जे इथं अपेक्षित आहे तुम्हाला काय आहे, मौद्रिक धोरण.
महागाई नियंत्रित करण्यासाठी RBIचं इथं सुद्धा काय दिलं आहे, उद्दिष्ट, त्याची साधनं, एक्झामला जे जे अपेक्षित आहे तो डेटा कव्हर केलेला आहे. पुन्हा बँकेसंदर्भातही फॅक्ट्स हे इथं, लोकल एरिया बँक कुठली किंवा हे भारतीय महिला, हे असे सगळे टेबल चार्ट हे सगळे करून दिलेले आहेत तुम्हाला इथं याच्यात. आता बघा भरपूर आहेत. पंचवार्षिक योजना त्याच्याबाबतचा हा डेटा, आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला जे मी सांगत होतो ना, तर हा वाला योजना पंचवार्षिक योजनेमध्ये ज्या काही विचारल्यात त्याच्यानुसार योजना आहेत. हे इथं राष्ट्रीय पेयजल, दशलक्ष विहीर योजना, सुरुवात आणि त्याचा बेसिक ऑब्जेक्टिव्हचा पार्ट, तुमचं सगळ्यात महत्त्वाचं टेन्शन ते गेलं. चलो भरपूर आहे आता असं अजून. येस, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज टॉपिक बुक लिस्ट. आय होप सो की तुम्हाला एक वेगळा अँगल लक्षात आला. बऱ्याच जणांना कदाचित लेंदी किंवा विचित्र वाटला असेल, तर हा असाच प्रकार असतो. आपण नको त्या गोष्टीला एवढं सिरियसली घेतो. मी सांगितलं तुम्हाला, कपडे घेण्यासाठी नको तो रिसर्च करतो, मोबाईल घेण्यासाठी रिसर्च करतो. ज्या गोष्टी आपल्या आयुष्य बदलणार आहेत त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष. ज्या परीक्षेची तयारी करताय त्याच्याबाबत बुक लिस्ट निवडताना काय काय गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत ह्या तुम्ही बघा, आणि त्याच्यानुसार मग ती पुस्तकं घ्या आणि त्याच सगळ्या गोष्टी पुढे जाऊ द्यात. बाकी तुम्हाला जे आज सोल्युशन पाहिजे होतं, बुकची नावं तीही दिलीत तुम्हाला, रेफरन्स बुक कुठली ती नावं सांगितली, ती कधी वाचायची सगळं झाल्यानंतर फक्त व्हॅल्युएशनसाठी. बेस म्हणून कुठली बुक ठेवायची तर सांगितलं कोळंबे सरांचं, देशले सरांचं किंवा आपलं इकॉनॉमिक्स गाईड. तिन्हीपैकी एक कुठलं तरी ठेवा आणि ते प्रॉपर वाचा, आणि त्याच्यानुसार मग आता येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला टार्गेट करता येईल. आपलं अर्थनीतीचं टेलिग्राम चॅनल आहे, आवर्जून एकदा जाऊन बघा. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. या अशाच सगळ्या गोष्टी इथं कोर इकॉनॉमिक्सच्या बाबत हा एक मुद्दा आहे. करंट इकॉनॉमिक्ससाठी बजेट आहे, ह्याच्याबाबत सेपरेट व्हिडिओ बनवलं मी. आणि फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्सचं पुस्तक नाही तर ते नोट्स आहे, टेलिग्रामवर आपल्या अर्थनीतीच्या फ्री अवेलेबल आहे. सगळे सेपरेट फॅक्ट्स एकत्र करून दिलेले आहेत. जे जड जातात ना किंवा परीक्षेत इम्पॉर्टंट आहेत पण आपण ते करत नाहीत, सगळे फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्समध्ये हे दिलेले आहेत नोट्स. तीसुद्धा फ्रीमध्ये अवेलेबल आहे, प्रिंट काढून अभ्यास करू शकता. आणि ह्याबाबतचे सगळे वैशिष्ट्य. चलो, हे झालं बुक संदर्भात. कसा वाटला व्हिडिओ नक्की तुमचे फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. त्याचं काय कारण आहे, ही पुन्हा नको आहे पश्चातापाची वेळ. आता येणाऱ्या दोन्ही एक्झाम आहेत ना, त्याच्यासाठी काय असेल तर ती हीच वेळ. आत्ता 1-2 महिन्यानंतर पुन्हा हा व्हिडिओ तुमच्या समोर आल्यावर ती वेळ राहणार नाही. क्लिअर? आपल्या ह्या सगळ्या गोष्टी अर्थनीतीवर ज्या चालू आहेत त्या 2024 टार्गेटेड असतील. इथं ऑनलाईन बॅच जे काही विद्यार्थी पुण्याच्या बाहेर आहेत, ऑफलाईन बॅच आपली चालू आहे, जे पुण्यात असेल ते कॉन्टॅक्ट करू शकता. नारायणपेठेत आपलं ऑफिस आहे, नारायणपेठ पोलीस चौकीजवळ. पण पुण्याच्या बाहेरच्यांनी आपला अर्थनीतीचा ॲप डाउनलोड करा. 2024साठी राज्यसेवा आणि कंबाईन ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. त्यामध्ये सेम सगळा आपला जो काही कन्सेप्टचा पार्ट आहे, करंटचा, फॅक्टचा, त्या अँगलने आपण घेतोय. त्यात हे टॉपिक वाईज टेस्ट आहे, तुम्ही ॲपवर जाऊन बघू शकता. आता आपल्या काही टेस्ट आहेत, टॉपिक आहेत, त्यात ऑलरेडी पडलेले आहेत, आणि बाकी ऑनगोईंग रेकॉर्डिंग चालू आहे. ही आहे ऑनलाईन बॅचबद्दलची इन्फॉर्मेशन. पुढचे 6 महिन्याची व्हॅलिडिटी असेल, 3 वेळा वॉच टाईम असेल. राज्यसेवा पर्टिक्युलरली ज्यांचं टार्गेट आहे त्यांच्यासाठी PYQ डिकोडिंग बॅच. त्यात फक्त राज्यसेवा, त्यातही 2017 ते 2023पर्यंत जे आयोगाचे प्रश्न आहेत इकॉनॉमिक्सचे ते सगळे डिकोड केलेले आहेत आपण. त्यावरून तुम्हाला एक ट्रेंड पॅटर्न नेमका कसा आहे, कुठले टॉपिक जास्त फोकस केलेले आहेत, या सगळ्यांचं उत्तर इथे मिळून जाईल PYQ ॲनालिसिस बॅचमध्ये. ठीक आहे, चलो. सो झाला आजचा हा व्हिडिओ. आता या सगळं बाबत तुम्हाला स्वतःवर ॲक्शन घ्यायची. आता लक्षात ठेवा, सुरुवात जेवढी चांगली तेवढा शेवट एकदम इफेक्टिव्ह होतो. तुम्ही एकदा डायरेक्शन चुकलात सुरुवातीला तर पुन्हा काय होतं माहिती आहे का, लक्षात येतं काही कालांतराने की यार आपलं चुकलो. त्या चुकण्याचा जो रिग्रेट असतो, रिग्रेट म्हणजे पश्चाताप, तो तुम्हाला पुढे काहीच परफॉर्मन्स करू देत नाही. बऱ्याच जणांना तसा झाला असेल. म्हणजे मी केलेल्या चुका ह्या मला कालांतराने कळतात. केल्यानंतर चूक सुधारण्याच्या व्यतिरिक्त आपण काय करतो माहिती आहे का, त्याचा पश्चाताप करून जास्त एनर्जी वाया घालतो आणि पुढे कुठलीही ॲक्शन करत नाही. तर ते रिग्रेट आजही आता तुम्हाला जर असेल तर ही वेळ आहे, कारण राज्यसेवेला आणि कंबाईनला आयोगाने वेळ दिलेला आहे. तो ह्या इथून पुढे सुधारणा केल्यानंतर पॉसिबल आहे की तुम्ही अचीव करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त माझा नंबर दिला आहे, तुम्ही येऊन भेटू शकता किंवा बोलू शकता. तुमचे जे काही डाऊट्स असतील क्लिअर करू आपण. ओके, चलो. सो थँक्यू सो मच. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आपल्या यूट्यूब चॅनलला पण. भेटूया परत नवीन एका कंटेंटसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.